पंताजी गोपीनाथ बोकीलांच्या बरोबर त्या शामियान्यामध्ये तो जासूद महाराजांकडे आला. पंताजी गोपीनाथांनी पाठवलंच असावं आणि महाराजांनी त्या जासुदाला विचारलं की आज शामियान्यामध्ये काय परिस्थिती आहे. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की अफजल खान आतमध्ये येऊन थांबलेला आहे. आणि गंमत अशी या सगळ्या प्रसंगामध्ये झालेली होती की तो पारवरनं ज्यावेळेला वर निघाला त्यावेळेला त्यांनी 1,500 बंदूकधारी लोक आपल्याबरोबर घेतलेली होती. हे पंताजी गोपीनाथांनी बघितलं कारण ते स्वतः त्या पारच्या छावणीमध्ये अफजल खानाच्या बरोबर होते. त्यांना महाराजांनी ह्याच्याकरता नेमलेलं होतं की परत तहाची कलमं अफजल खानाने आपल्या पाठीमागे मोडू नयेत आणि अफजल खानाने तेच करण्याचा प्रयत्न केला. 1,500 बंदूकधारी आश्रम काय ठरलेलं होतं की 10 लोक फक्त आपल्याबरोबर घेऊन जायचे. आणि पंताजी गोपीनाथांनी तो सगळा सीन बघितला आणि अफजल खानाला त्यांनी सांगितलं, अहो महाराजांनी आधीच तुमची दहशत खाल्ली आहे, आधीच महाराज घाबरलेले, ते वाईला पण तुम्हाला भेटायला आले नाहीयेत आणि एवढे हशम तुम्ही बरोबर घेऊन गेल्यास राजा जो आहे आमचा तर तो धास्ती खाईल, भेट होणार नाही. आणि अफजल खानाच्या लक्षात आलं की हे जे काही आपण चक्र उलटी फिरवण्याचा जो काही आपण सपाटा लावलाय तो आता आपल्याला आवरायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपण जर ही माणसं वर घेऊन गेलो आणि महाराजांनी खरंच जर ही भेट नाकारली तर आपण ज्या इंटेन्शननी जे म्हणजे आपण छाती पुढे करून सांगितलंय ना या बड्या बेगमेला आणि आदिलशहाला की मी त्यांना जिवंत किंवा मुर्दा त्यांना मी पकडून आणेन, त्या शब्देचा आता काय होईल हा प्रश्न कदाचित अफजल खानाला पडला असेल आणि वाटेल ती गोष्ट तो करायला तयार झाला. त्यांनी या सगळ्या 1,500 लोकांना सांगितलं की तुम्ही एक काम करा, तुम्ही पायथ्यालाच थांबा, आता मी आणि हे बाकीचे 10 जण जातो.